श्री स्वामी समर्थ डॉक्टर राखी आपल्याला गुरुवारी काय करायचे सांगण्यासाठी आले आहे. काल झालेल्या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ती खूप चांगली झालेली आहेच आहे. कारण तुळशी विवाहही संपलेले आणि आपले आता पृथ्वीवरचे विवाह सुरू झालेले आहेत. अच्छा, या अशा प्रसन्न आणि आनंदाच्या वातावरणापासून आजचा गुरुवार सुरू होत आहे. गुरूंचे आशीर्वाद आहे. सूर्याला जल दिलेला आहे. गणेशजींना गुरुवार फुल वाहिलेलं आहे. शंकराच्या पिंडीला जल वाहायचं आहे. त्याच्यामध्ये थोडस हळद घालायचं आहे किंवा पिंडीवर थोडस हळद देऊन जल अर्पण करा. बेल आणि फुल अर्पण करा. आपल्या कुलस्वामिनी देवी आहे त्यांना तुम्ही फुलं अर्पण, हळदी कुंकू अर्पण करा. आपल्या घरामध्ये लादी पुसताना थोडीशी हळद घाला. आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घाला. बाहेरच्या उंबरठ्याला हळदीचे 4 बोटं उमटवा किंवा स्वस्तिक काढा, ज्याच्याने तुमच्या घरामध्ये प्रॉस्परिटी आणि धन येण्याचे मार्ग मोकळतात. गुरु बृहस्पतीचे काळ चालू आहे, त्याच्यामुळे सगळीकडे अगदी आणि लक्ष्मी पूजन आहे, कार्तिकी पूजन आहे, देव उठणी एकादशी आहे. सगळ्या याच्यातून शुभ शुभ असं होत आहे आणि त्याच्यातून भरपूर कुबेर, महालक्ष्मी, विष्णू यांची आपण आराधना केली आहे, वेगवेगळे रेमेडीज केलेले आहे आणि त्या रेमेडीजचा आपल्याला नक्कीच लाभ मिळावा. आणि आजचा गुरुवार मात्र त्याच्यासाठीच आहे. मन प्रसन्न ठेवून तुम्ही आज करा, पिवळं काहीतरी दान करा, पिवळी फुलं अर्पण करा देवाला, रामाचा जप करा, विष्णूचा जप करा, विष्णू सहस्त्रनाम, महालक्ष्मी श्लोक, गणेश अथर्व शीर्ष असं तुम्ही आज संध्याकाळ किंवा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही एकदा पाठण करा. ओम नमः शिवायची एक माळ करा. श्रीम श्रीम श्रीमची एक माळ करा. आपले गुरु आहेत श्री स्वामी समर्थ आहे. साईबाबा यांच्या दरबारी जा, त्यांच्या घरी जा, त्यांना त्यांचे आशीर्वाद घ्या. आपले मोठे असतील गुरु शिक्षक वगैरे त्यांचे तुम्ही, आपले बॉस आहे त्यांचे तुम्ही भेटा, त्यांच्याशी गोड बोला, काही नाही तरी चॉकलेट वगैरे काहीतरी द्या. कोणाला नाही काही द्यायचं आलं तर चहा तरी पाजा. तर अशा प्रकारे तुम्ही काहीतरी दिलात तर तुमच्याकडे काहीतरी येण्याचे मार्ग मोकळे होतात. तर नेहमी देण्याचा हात पुढे ठेवा, म्हणजे आपल्याकडे येण्याचे हात पुढे असतील. आणि आपल्या संध्याकाळी दारामध्ये दिवा लावा. आपल्या पितृंना आभार माना की आपण खूप चांगल्या पद्धतीने हे सगळे सण आपण साजरे केलेले आहेत आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या कुटुंबावर कायम राहू द्या करून. आणि अशा प्रकारे गुरुवार करा. संध्याकाळी तुम्ही नक्कीच दिवा, तुळशीच्या इथे तुपाचा दिवा लावा. अगरबत्ती, सुगंधित वातावरण. इथे आमच्याच्या खालच्या पर्वतावर आपण अत्तर लावायचं आहे आणि दर्शन करायचं आहे. देवांना सुद्धा अत्तर लावा थोडस, त्याच्याने खुशबू राहते. गुलाब पाण्याने गुलाब फुलं आपल्या घरामध्ये अरेंज करा. खूप चांगलं ते खुश, म्हणजे तुम्ही जितकं सुगंध पसरवाल तितका सुगंध तुम्हाला परत तेवढ्याच प्रसन्न मिळेल. श्री स्वामी समर्थ.